नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। गेल्या 8-10 दिवसापासून धाराशिव जिल्ह्याला पावसानं धो धुतलंय का परवा म्हणजे 21 तारखेला रात्री भूम, परंडा, कळंब या तालुक्यात असा जबरदस्त पाऊस झाला की त्या पावसामुळं अगदी रस्ते सुद्धा ओढ्या नाल्यासारखे छोट्या नद्यासारखे वाहत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत होतं। परंडा तालुक्यातील कुर्डुवाडी मार्गाच्या कोपऱ्यात असलेली 4-5 गावं ही सीना, उल्फा, चांदणी नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळं या गावाचा संपर्क संपूर्ण जगाशी तुटलेला होता आणि असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकून पडलेले होते। या लोकांना पुराच्या त्या वेड्यातून बाहेर काढण्यासाठी मग NDRFची टीम पण तिथं दाखल झाली। नाशिकच्या वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं पण लोकांना त्या याच्यातून बाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि बोटींचा पण उपयोग करण्यात आला। या भागाला परंडा, भूम, वाशीचे आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर जातीनं स्वतः जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा त्याच परिसरात ठाण मांडून बसले होते। त्याचबरोबर माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील ही मंडळी त्या पुराच्या वेड्यात अडकलेल्या आणि संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून येताना चित्र पाहायला मिळत होतं। सोनगिरीला पाणी, आमच्या इथं पाणी होतं, आवार पिपरीला यायला येत नाही दादाला इकडं, मग तिथं पलीकडचं कागद नाही दादाला पुढे गेलं गाडी दादाला पाईपाला धरायला लावा त्या तू काळजी करू नको बघा की मामा, हो मामा, गाठ कशी मारली मामाला म्हणावं, गाठ कशी मारली हातात राहू दे, हातात सोडलं म्हणून सांगा त्यांना आणि सोडलं म्हणून सांगा त्यांना। ही परंडा तालुक्यातील तसं पाहिलं तर उत्तरेकडच्या भागातली परिस्थिती दिसून येत होती। चांदणी, उल्फा, सीना, खासापूर या सर्व नद्यांना पूर आल्यामुळे खाली माढा तालुक्यातील
बार्शी ते कुर्डवाडी म्हणजे आत्ताचा शेगाव ते पंढरपूर या महामार्गावरील सीना नदीच्या पुलाला चिटकून पाणी वाहत असल्याचं पण आमचे मित्र अंबादास कुलकर्णी उपळाईकर यांनी केलेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे। यावरून सर्वत्र असा पाऊस आहे, सर्वच नद्यांना पूर आहे, ओढे भरभरून वाहत आहेत। यामुळं आता ह्याला काय म्हणायचं, तर याला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही। हे निसर्ग चक्र आहे, पाऊस तो पडणारच असतो, त्याचा तो म्हणजे त्याचा जो पाऊस आपल्याकडं जून ते साधारण सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मोठे मोठे पाऊस असतात आणि त्यातलाच हा प्रकार आहे असं वाटतंय। आणि त्या फक्त पाऊस जास्त पडतोय एवढंच, तो पडला की एका 200-200 मिलीमीटरनं तो आपली हजेरी लावतोय। इकडं भूम तालुक्यात ही बाणगंगा आणि इतर नद्यांना पूर आल्याचं चित्र होतं। भूम तालुक्यातील चिंचोली येथील देवनबाई वारे या जवळपास 80 वर्षाची वृद्धा रात्री सततच्या पावसामुळं त्यांच्या शेडमध्ये पाणी शिरलं आणि त्या पाण्यात बुडून गुदमरून मरण पावल्या। त्यांचा जो एक विकलांग मुलगा होता तो कसा बसा बाहेर पडल्यामुळं वाचला। ही दुर्घटना ह्या आठवड्यातली आहे, म्हणजे परवाच्या रात्रीची आहे। भूम तालुक्यात ह्या जशा आजीबाई वारल्या तसं तिकडं बेलगाव पिंपळगावच्या दातखिळे यांची जवळपास 10 जनावरं वाहून गेली, तर 17 जनावरं गोठ्यातच मेली आहेत। त्यांचंही प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। कळंब तालुक्यातील खामसवाडी, वाघोली, दहिपळ, वानेवाडी, उपळाई, येरमाळा, दुधाळवाडी या गावात परवाच्या रात्रीच्या मुसळधार पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालेलं होतं। अनेक घरात पाणी शिरलं होतं। या परिसराचा काल दुपारनंतर धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दौरा केला आणि लोकांची विचारपूस केली। काल उशिरा रात्री 12पर्यंत आमदार कैलास घाडगे पाटील हे मांजरातिळीचे असल्याचं दिसून येत होतं। खोनला, अथर्डी, भाटसांगवी या भागात मांजरा नदीला पूर आल्यामुळं तेथील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी तुम्ही निघा असं ते सांगण्यात झालेले होते। त्यांनी रात्री 12पर्यंत त्या भागातच आपला तळ ठोकलेला होता। तर भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही काल ऑन फील्ड फिरताना पाहायला मिळाले। काल काटी परिसरात त्यांनी बराच वेळ घालवला आणि त्या परिसरात जे कोणी म्हणतंय की इकडं अतिवृष्टी नाही, तर त्या स्पॉटवरच शेतात जाऊन पाणी किती त्या शेतात आहे, त्या शेतातली खरडून वाहून गेलेली माती याचंही त्यांनी पाहणी केली आणि मग त्यांना त्या शेतकऱ्यांशी चर्चा करताना इथं पर्जन्यमापकच नाही आहे,
त्यामुळं पाऊस किती पडला आणि का नाही पडला याची नोंदच होऊ शकत होत नाही असं ज्यावेळेस ग्रामस्थांनी सांगितलं त्यावेळेस आमदारांनी आपण याबाबत जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाला आपण कळवूत असं सांगितलं आहे. बरेच दिवस मतदारसंघात कधी वेगळ्या वेगळ्या कारणाने आणि मध्यंतरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळं तानाजी सावंत आलेले नव्हते, पण काल मात्र तातडीनं ते सर्वप्रथम रुई येथे येऊन त्यांनी तेथील लोकांशी चर्चा केली आणि रुई येथील पुराच्या ह्याच्या वेढ्यात अडकलेल्या 17 जणांची सुटका करण्यासाठी त्यांनी तातडीनं हे केलं. त्यांनी तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थिती कशी गंभीर आहे याची अगदी संपूर्ण माहिती त्यांना दिली आणि काहीही करून ओला दुष्काळ जाहीर करा असंच त्या मागणी पण त्यांनी केली आहे. येरमाळा येथील ज्ञानदेव विद्यालयाची विद्यार्थिनी देवयानी संतोष जमदाडे हिनं कुस्ती स्पर्धेत जिल्हा स्तरावर विजेतेपद पटकावून ती विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. देवयानीला तिचे वडील संतोष जमदाडे यांनी बालपणापासूनच कुस्तीविषयी तिच्या मनात तिला आवड निर्माण करून दिली. तिला स्वतः संतोष जमदाडे कुस्तीचं बाळकडू त्यांनी दिलं आणि मग देवयानीला अगदी ती इयत्ता 5वीत असल्यापासूनच कुस्ती स्पर्धेत ती सहभागी घेऊ लागली. यावर्षी तिनं 17 वर्षाखालील वयोगटात आपलं हे पारितोषिक मिळवलं असून विभागीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरलेली आहे. गेल्या वर्षीही ती जिल्हा स्तरावर विजयी ठरली होती, विभागीय स्तरावर ठरली होती आणि तिची निवड मग राज्यस्तरापर्यंत झालेली होती. देवयानीला शाळेतील शिक्षक वृंदपण योग्य असं कुस्ती खेळाचं मार्गदर्शन खेळाचे शिक्षक करत असतात आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर त्यांचे सहकारी तिला प्रोत्साहित करत असतात. तिनं जिल्हा स्तरावर मिळवलेल्या विजेतेपदाबद्दल शाळेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल, शाळेचे शाळा ज्ञानप्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष माजी प्राध्यापक अंकुश पाटील, शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुनील शहाजीराव पाटील आणि सर्व शिक्षक वृंदांनी देवयानी जमदाडे हिचं अभिनंदन केलं आहे. ही तशी पाहिली तर येरमाळ्यातली नवदुर्गाच म्हणावी लागेल. तिनं आता राज्यस्तरापर्यंत ती स्पर्धेत चमकली आहे आणि तिनं अखिल भारतीय स्पर्धेत पण आपलं चमक दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. देवयानीला योग्य असं मार्गदर्शन मिळो. चांदणे सर जे तिचे कुस्तीचे प्रशिक्षक मार्गदर्शक आहेत त्यांनी तिला व्यवस्थित हे करून तिला देश पातळीवरच्या स्पर्धेत पण ती विजेती व्हावी आणि भविष्यात तिनं जागतिक पातळीवर आपल्या पालकाचं, आपल्या शाळेचं, आपल्या शाळेच्या व्यवस्थापन पाहणाऱ्या संस्थेचं, येरमाळ्या गावाचं, कळंब तालुक्याचं, धाराशिव जिल्ह्याचं आणि त्याचबरोबर मराठवाड्याचं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं
त्याचबरोबर देशाचं नाव उज्ज्वल करू हीच या नवदुर्गेकडून आपल्यांना या यूट्यूब चॅनलची अपेक्षा आहे. ती तसं करेल यासाठी दिव्यानी जमदाडे हार्दिक शुभेच्छा. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.